साकेत आणि शांभवी सप्तपदी होण्याआधी नवरा बायकोची 7 वचनं लक्षात घ्या. पहिलं वचन. शांभवीने आखली योजना, साकेत झाला अस्वस्थ. मी जिंकून घेईन सारं या मालिकेच्या ट्रॅकमध्ये एक हाय व्होल्टेज ड्रामा पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यातच आता राजगुरू कुटुंबामध्ये साकेत आणि शांभवी या दोघांच्या लग्नाच्या विधी सुरू आहे. तर गुरुजी त्या दोघांना सप्तपदीच्या वचनांबाबत सांगत आहे. पण शांभवीने हे लग्न पूर्ण करण्यासाठी एक योजना आखली आहे आणि त्यामध्ये साकेत मात्र फसला आहे. सप्तपदीच्या वेळी शांभवीची बहीण तिला काहीतरी सांगते. यावर शांभवी अस्वस्थ होते आणि ती ठसका येण्याचं नाटक करते. त्यामुळे साकेत आता अस्वस्थ झाला आहे आणि त्याने गुरुजींना लग्नाच्या विधी लवकरात लवकर पूर्ण करा असं सांगितलं आहे. यावर गुरुजींना देखील साकेतची ही गोष्ट मान्य करावी लागते आणि ते लग्नाच्या विधी लवकरात लवकर करतात. पण या लग्नाच्या वेळी एक नवीन ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तर साकेत आणि शांभवी या दोघांचा लग्न सोहळा पार पडेल का आणि शांभवी नावाचं वादळ राजगुरू कुटुंबात येईल का? तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशीच अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेली चक्कर रिजनल याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. अनिकेत मंगळसूत्र आणा. अच्छा आणि अशी ही 7 वचनं आयुष्यभर लक्षात ठेवायची. त्रास होतो तुम्हाला? वहिनी हार घाल. थोडंसं ट्राय करा प्लीज. कमॉन होत नाही. अरे